सिमेंटचे रस्ते बनवून राहिले बरोबर आहे, चांगला आहे. पण टाईम लिमिटमध्ये कमीत कमी वेळात ते संपवलं पाहिजे सर्व. जे ट्रॅफिक सुरू व्हायला बरं होईल ते रस्ते चांगले आहेत. दुसरं एक या ठिकाणी एक मोठी गटर लाईन गेलेली आहे. त्या म्हणजे ही जी गटर लाईन मोठी गेलेली आहे इकडे, त्याला त्यांनी ते रिंग जे लावायला पाहिजे अजिबात ते लावलेच नाही. असेच फक्त ठेवून दिलेले आहे. त्यामुळे आता सर्वच्या लोकांच्या विहिरी रस्ते चांगले आहेत आणि कमीत कमी हा रस्ता तरी चांगला आहे आमचा. पण एका त्या सिस्टीममुळे काम करून नाही राहिलं. आता या ठिकाणी ते टेलिफोनची लाईन पुन्हा जायची आहे. एक वेळा खोदलं त्यांनी टेलिफोनवाल्यांनी, नंतर पुन्हा आलीच नाही. आता म्हणजे आता पुन्हा पक्क झालं. आता पुन्हा खोदतील पुन्हा आणखी पुन्हा डबल होते, पुन्हा टिबल होते, पुन्हा हेच चाललं सुरू. आणि मग ते बरोबर होत नाही काम पुन्हा आणखीन. मग ते आणि त्रास म्हणजे लोकांना किती म्हणजे आम्ही ते 8-10 दिवस घराच्या बाहेरच नाही निघू शकलो आम्ही. इतकं त्रास होतो आम्हाला. त्या इथून सर्व ते किचड पडला होता सर्व. इकडलं पाणी येतं, इकडले गडर सिस्टीम जी आहे ती बरोबर नाही आहे इकडे. ते हसनबागचं पाणी ते सर्व तिकडे जाम होते. सगळं घाण पाणी सर्वीकडे येतात. ते गडरी कोणी साफ करत नाही अजून.